यांचा सत्कार करावा. हे नाही उभे आहेत सगळ्यांना. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, आज विधानसभेच्या निवडणुकांचा शेवट परवा दिवशी 5 वाजता सगळा प्रचार थांबणार. जेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी सभा घेतोय, महाराष्ट्राशी बोलतोय. माझं म्हणणं मांडतोय, मत मांडतोय. आणि माझी बहुतेक भाषणं मला असं वाटतं की तुम्ही टेलिव्हिजनवरती, नाही तर युट्यूबवरती, नाही तर मोबाईलवरती कुठेतरी सगळीकडे पाहिली असतील. आणि सारखे सारखे काही नवीन नवीन विषय येत नसतात. खरं तर आता शेवटच्या ज्या सभा आहेत, या शेवटच्या सभांमध्ये येऊन तुमचं फक्त दर्शन घेणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. असे कमी मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मी एका मतदारसंघामध्ये 2-2 सभा घेतल्यात. त्यातला हा एक मतदारसंघ आहे आमच्या दिनकर रावांचा. त्यातली एक सभा आत्ता आहे आणि ही माझं भाषण संपलं की पुढची सभा लगेच तिथे दुसरीकडे आहे. दिनकरराव कुठे आहेत? मी आता दिनकररावांना सांगितलं, म्हटलं तुम्ही पुढच्या सभेला जा आणि तिकडे भाषण सुरू करा. म्हणून मी तुमची परवानगी मागतोय की त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी. धन्यवाद. तुम्ही तुमचं बोलणं झालंय ना? अजून आहेत? नाशिक देवळाली मोहिनी जाधव, नाशिक पूर्व प्रसाद सानप आणि नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर काशीनाथ बेंगाळ. तुमची भाषणं झाली आहेत?
तुम्ही तिघे आता पुढच्या सभेला जा, मी येतो. तिथेही लोक थांबली असतील ना. महाराष्ट्राचे अनेक विषय असे आहेत. आपल्या घोषणा थांबल्या तर मी बोलू शकीन. मला फक्त आपल्याला कल्पना द्यायची आहे, जाणीव करून द्यायची आहे आणि आपण कुठेही गाफील न राहता, न विसरता गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण झालं, हे 20 तारखेला मतदान होईपर्यंत विसरू नका. ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलं, हे भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आजपर्यंत कधीही कोणी पाहिलं नाही. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने पाहिलं. याची सुरुवात 2019 पासूनच्या निवडणुकीपासून त्याचा निकाल लागला, तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मी आज फक्त तुमच्या समोर काही फरक सांगण्यासाठी इथे उभा आहे, की मी कशा प्रकारचा विचार करतो आणि बाकीचे लोक कशा प्रकारचा विचार करतात. 2019चा निकाल लागल्यानंतर लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, कारण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी नको होती. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं, कारण त्यांना शिवसेना भारतीय जनता पक्ष नको होता. अगदी सरळ होतं. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणालाही न सांगता, तुमचा कोणालाही विश्वासात न घेता, आधी कोणत्याही गोष्टी न बोलता उद्धव ठाकरेंनी सुरू केलं, की मला माझ्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ 2.5 वर्षाची घाला. कुठून विषय आला, काय विषय आला, कल्पनाच नाही. याच्या अगोदर काही विषय आला होता तुमच्यासमोर, भाषणामध्ये काही बोललं गेलं होतं? नाही. पण ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की माझ्याशिवाय सत्ता बसू शकत नाही भाजपची, त्यावेळेला पिळायला सुरुवात झाली. ज्यामध्ये महाराष्ट्राचं हित असतं, तरी मी समजू शकलो असतो. पण करायचं काय होतं? फक्त माझ्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घाला. फक्त स्वार्थाचा विचार. उद्धव ठाकरेंच्या जागी जर समजा मी असतो ना, आणि जी गोष्ट मी तुम्हाला दाखवली पण, या लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान ज्या वेळेला शिवतीर्थावरती आले होते, शिवाजी पार्क मैदानावरती आले होते, पंतप्रधानांच्या अगोदरच्या भाषणात मी त्यांना सांगितलेल्या 5 गोष्टी होत्या. त्या पाचीच्या पाची गोष्टी या महाराष्ट्र हिताच्या होत्या, माझ्या हिताच्या नव्हत्या. मी त्याला पंतप्रधानांना सांगितलं होतं, की गेली अनेक वर्ष आमचा जो एक प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे, या महाराष्ट्राच्या अस्मितेचा, आमच्या भाषेच्या अस्मितेचा, आणि तो म्हणजे आमच्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, एवढी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी आज परत एकदा पंतप्रधानांचे आभार मानतो, की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला. इतकी जुनी भाषा आमची. मला तर कधी कधी खोटं नाही सांगत, माझा कधी कधी ऊर भरून येतं. काहीतरी विचार करून बघा,
की अरे छत्रपती शिवाजी महाराज आमची जी भाषा बोलायची घरात किंवा बाहेर, ती भाषा मी बोलतो. आमचे ज्ञानेश्वर माऊली जी भाषा बोलायचे, ती भाषा मी बोलतो. आमचे संत तुकाराम महाराज जी भाषा बोलायची, ती मराठी भाषा मी बोलतो. या महाराष्ट्रात माझा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भाषा बोलायचे, त्या मराठी भाषेमध्ये मी बोलतो. आमचे ज्योतिराव फुले जी मराठी भाषा बोलायचे, त्या भाषेमध्ये मी बोलतो. मी मराठी आहे. अहो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. या व्यासपीठावरती जेवढे इथे फोटो आहेत, याच्यापेक्षा असंख्य फोटो या महाराष्ट्रामधले आपण अनेकांना आपल्याला इथे लावू शकतो. आणि ही जी आपल्याकडे श्रीमंती आहे ना, ही श्रीमंती देशाच्या कोणत्याही राज्याकडे नाहीये. ती श्रीमंती फक्त आपल्याकडे आहे. जे 19 साली जे झालं, निकाल लागल्यानंतर झालं, तिथे उद्धव ठाकरेंच्या जागी जर सुद्धा मी असतो ना, मी म्हटलं असतं मला नको मुख्यमंत्रीपद. तुम्ही ठेवा तुमचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे. मी तुमच्या बरोबर येतो. पण मी सांगीन त्या गोष्टी माझ्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजेत. त्यातले अनेक विषय असतील. मी आज आपला जाहीरनामा मी आपला प्रसिद्ध कालच केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक विषय आहेतच. त्या अनेक विषयांपैकी मी एक विषय सांगितला असता, की खड्डे न पडणारा, कोणतेही अडथळे न येणारा असा मुंबई नाशिक जो रस्ता आहे, हा मला पहिल्यांदा तुम्ही करून द्या. ज्या शहराकडे जाणारं दळणवळण साधनच जर कमकुवत असतील, त्या शहरामध्ये लोक येतीलच का? प्रगती होईलच कशी? आज पुणे जिल्ह्यामध्ये इथे इतक्या इतक्या इंडस्ट्रीज आल्या, इतके इतके उद्योग आले. कसे आले? ज्यावेळेला रस्ते चांगले झाले. मुंबई पुणा रस्ता चांगला झाला, दळणवळणाची साधनं झाली. या नाशिक पश्चिमच्या मतदारसंघाला खरं तर नाशिकची औद्योगिक नगरी म्हणतात याला. या मतदारसंघाला इतके उद्योग आहेत, त्यातले अनेकशे 500 जवळपास बंद झाले. अनेक लोक बेरोजगार झाले. अनेक उद्योग येऊ इच्छितात, पण त्यांना ज्या प्रकारच्या गोष्टी पाहिजेत सभोवताली त्या मिळत नाहीयेत. राजकीय अडथळे सगळे सुरू होतात. तुमच्यापैकी अनेक अनेक जे तरुण आहे इथे माझ्यासमोर बसलेले आहेत, तरुणी आहेत. अनेकांना माहिती पण नसेल. ही गोष्ट आहे साधारणपणे 97-98 सालची. महिंद्रा कंपनी इकडे होती. पण महिंद्रा कंपनीचं एक्सपान्शन त्यांना तो उद्योग वाढवायचा होता. त्याच्यासाठी म्हणून त्यांना तुम्हाला आठवत असेल स्कॉर्पिओ नावाची गाडी त्यांनी काढली. आणि सगळ्या गोष्टींना कंटाळले होते आनंद महिंद्रा. ज्याला सरकारी हस्तक्षेप, सरकारी त्रास, सरकारी अडचणी ज्याला म्हणतो आपण, कंटाळले. माझे मित्र आहेत ते. आणि एके दिवशी माझ्या कानावरती आलं, की आनंद महिंद्रा ही इंडस्ट्री घेऊन चेन्नईला चालले. ते म्हणाले, की मला नाही मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. नाशिकमध्ये मला नाही यायचं. मला तिथे चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये मला चांगल्या सुखसोयी मिळतायत तिथे. मी तामिळनाडूमध्ये जातो. मला कळल्यावरती मी आनंद महिंद्राला भेटलो. त्याच्यामध्ये काही इथले नाशिकमधले पण लोक होते. मी आनंद महिंद्राला भेटल्यावरती मी त्यांची अडचण समजून घेतली. म्हटलं, "काय प्रॉब्लेम आहे तुमचा?" कारण मला एक गोष्ट माहिती होती, की ज्या वेळेला आनंद महिंद्रा इथे येतील, "काय रे, काय झालं रे तिथे?" कोणाला काय लागलं नाही ना? हां? सगळं व्यवस्थित आहात ना? आजूबाजूचं बोलतोय की नाही बघून घ्या एकदा. नाहीतर
हे आहे देशातील नंबर मी काय नाशिकचा नागरिक होतो का? पण मी महाराष्ट्राचा नागरिक होतो. माझ्यासाठी सगळी शहरं माझ्यासाठी महत्वाची आहेत. माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजेत. माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुणाला, तरुणीला जिथे राहतोय तिथे रोजगार मिळाला पाहिजे. या गोष्टींचा विचार करायचा आहे की हे ह्यांचं जे राजकारण सुरू आहे आता, विचार करून बघा तुम्ही. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण खेळलं गेलं, तुमचा विचारच नाही. तुम्ही मतदार म्हणून तुमचा विचारच नाही. तुम्ही मतदान करून मोकळे झालात ना, गेट आउट. आता आम्ही आमचं काय ते बघणार. म्हणजे मतदारांनी हा पक्ष नको किंवा हा उमेदवार नको म्हणून या उमेदवारावरती बटण दाबलं आणि हा उमेदवार निकालानंतर पैसे घेऊन यांच्याबरोबर गेला. अरे मग त्याच्या आधी तुम्ही हेच बटन दाबलं असतं ना. जर ह्याला इथेच जायचं होतं पैसे घेऊन, हे पैसे घेऊन ज्या वेळेला अशा प्रकारचं स्थलांतर दुसऱ्या पक्षामध्ये ज्यावेळेला करतात, एक पक्षाच्या पक्ष उठून ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसतो, हा तुमच्या मताचा अपमान नाहीये? कोणते विचार चालू त्यांच्या मनामध्ये? कोणतेच विचार येत नाहीत. जाहीरनाम्यामध्ये काय टाकतात? तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांची जिल्ह्या जिल्ह्यात मंदिरं बांधणार. काय डोकं आहे बघा यांचं. इथे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये विद्या मंदिरं बांधायला पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले केले पाहिजेत, त्याच्याऐवजी आम्ही शिवाजी महाराजांची मंदिरं बांधतोय. महाराजांना तरी पटेल का? महाराजांना तरी आवडेल का ही गोष्ट? हे यांचं डोकं. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन. या उलट आपण ज्या गोष्टी सांगतो आहोत, आता जसं मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं, मी तेव्हा पण सांगतो, 2014 साली पण तेच सांगतो, माझं आजही सांगणं तेच आहे. आता ते स्मारक झालं, पण जर या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये जर आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय हे महाराष्ट्रामध्ये काढेल. जगभरामधनं लोक ज्ञानासाठी म्हणे तिकडे आले पाहिजेत, वाचनासाठी तिकडे आले पाहिजेत, ज्ञान मिळवायला आले पाहिजेत. ही खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल. आमच्या महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त मुली या शिकल्या पाहिजेत. शिक्षणापासून त्या वंचित राहता कामा नयेत. जितक्या म्हणून आपल्याला मुलींच्या शाळा काढता येतील, त्यांना शिकवता येईल, ते आपण शिकवलं पाहिजे. ते जर शिकवलं तरच आमच्या ज्योतिबा फुलेंना आपण श्रद्धांजली वाहू शकतो. नाही तर कशासाठी यांच्या फोटो लावायचे हो. आज माझ्या ग्रामीण महाराष्ट्रामधला तरुण तरुणी शहराकडे येत आहेत शेती सोडून. माझ्या शहरामधले, नाशिक मधले, पुण्यामधले, मुंबई मधली मुलं मुली देश सोडून चाललेत बाहेर. हे काही चांगलं वातावरण नाहीये.
पण ते का देश सोडून जातायत मला असं वाटतं याचा विचार करणं गरजेचं आहे. कानावरती सतत अभद्र बातम्या. वर्तमानपत्र उघडले की आम्ही बघणार काय? आज या जिल्ह्यामध्ये आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. काय त्याच्यावरती कोणता आज राजकीय पक्ष काय बोलतोय? त्याच्यावरती कोणत्या प्रश्नाची उत्तरं काढली आहेत? काही किंमत माणसाची नावाची काही किंमतच नाही. कोण शेतकरी आत्महत्या करतायत? कितवा गेला? इतका गेला. बरं ठीक आहे. आज इतका गेला. काही आमच्या शेतकऱ्यांबद्दल देणं-घेणं नाही, आमच्या कामगारांबद्दल देणं-घेणं नाही, आमच्या तरुणांबद्दल काही देणं-घेणं नाही, तरुणींबद्दल देणं-घेणं नाही, आमच्या महिलांबद्दल देणं-घेणं नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या पैशासाठी त्यांचं फक्त राजकारण सुरू आहे. आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षातनं पैसे दिले, या पक्षात गेला. हे सगळं राजकारण ह्या निवडणुका बस रे खाली बस. काय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहेस काय? बस खाली ठेवते आता, नंतर करते उद्योग. ते माझ्यासाठी नसतं. ते चॅनलवाल्यांच्या कॅमेरासाठी असतं. मी दिसलो पाहिजे. आहे घरी घरी दाखवायचं. बघा गेलो होतो सभेला. साधी गोष्ट आता एवढ्या लांबून काय वाचू शकतो का मी? आज तुम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत. मुलांसाठी चांगली मैदानं मिळत नाहीत. महिलांना आमच्या चिल्ल्या-पिल्ल्यांना घेऊन जायला चांगल्या बागा मिळत नाहीत. रस्त्याने गाडी चालवायला ट्रॅफिक जाम, फुटपाथने काही नाही, सगळे फेरीवाले बसले आहेत. बाकी या सगळ्या तुमचे ज्या व्यथा आहेत ना, या ज्या सगळ्या तुमचे जे त्रास आहेत ना, या त्रासाकडे तुमचं लक्ष जाऊ नये, याच्यासाठी म्हणून या राजकारण्यांनी एक उपाय शोधला आहे. मी काय बोलतोय हे गांभीर्याने नीट विचार करा. घरी गेल्यानंतर पण विचार करा या गोष्टींचा. हे जी शहरं सगळी बकाल झालेली आहेत ना, त्याच्यात तुम्हाला चालताना त्रास होतो, राहताना त्रास होतो, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, सगळ्याच गोष्टींचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत आणि ते प्रश्न सोडवले जात नाहीत. पण त्या गोष्टींकडे तुमचं लक्षच जाऊ नये. या सगळ्या राजकारण्यांनी व्यवस्थित सोय करून ठेवली आहे ती. आणि आमच्याकडच्या महाराष्ट्रामधले अनेक लोकं त्या सगळ्या गोष्टींना ती जी भुरळ घातलेली आहे, त्याला बळी पडतायत. आणि ती गोष्ट म्हणजे जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करणं. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत काही जाती पाहिल्या नव्हत्या काय? प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते. प्रत्येकाला आपापल्या जातीवरती प्रेम असेल. पण 1999 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जाती-जातीचं स्वतःबद्दलचं प्रेम सोडून द्या, दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करायला सुरुवात केली. तू कोण आहे मराठा? तू कोण आहे ब्राह्मण? तू कोण आहे माळी? मग आता परत सुरू केलं मराठा विरुद्ध सगळे ओबीसी. अहो हे तुमच्यात नाहीत भांडणं, वाद. ह्यांना तुमचा उत्कर्ष नाही करायचा आहे. हे फक्त तुमच्याकडनं मतं घेतायत, मतं. यांना तुम्हाला तुम्हाला काही द्यायचं नाहीये मोबदल्यात. डोकी फुटली, तुमची फुटू देत. फुटलेल्या डोक्याने मतदानाच्या दिवशी या, मतदान करा आम्हाला. दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. हा जो सगळा संघर्ष सुरू केलाय ना या लोकांनी, इतका घाणेरडा ह्यांचे तर स्वार्थ निघतील. पण ही जखम लवकर बरी होणारी नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही एक महाराष्ट्र म्हणून एक राहायला पाहिजेत. या लोकांच्या नादी लागू नका. माझ्यासाठी जशी माळी ही जात जशी प्रिय आहे, तशी मराठा माझ्यासाठी प्रिय आहे, तशीच ब्राह्मण प्रिय आहे, तशीच माझी आगरी प्रिय आहे, माझी सगळ्या जाती माझ्यासाठी प्रिय आहेत.
एकमेकांमध्ये मतभेद निर्माण करणं आणि द्वेष निर्माण करणं माझ्या मनात पण कधी येत नाही. या लोकांच्या येतं कसं मनात? आणि ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. होय, मी तुम्हाला थेट सांगतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवारांनी या महाराष्ट्रात हे राजकारण करायला सुरुवात केली. तोपर्यंत आमच्या मनात पण कधी येत नव्हतं. आणि मग आमचे महापुरुष वाटायला सुरुवात केली. आमचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे दलितांचे, ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. ही घोषणा काय त्यांनी ब्राह्मणांसाठी केली होती काय? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली होती ना. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुली शिकल्या पाहिजेत. त्या कोणत्या का जातीच्या असेना, पण त्या माझ्या मुली शिकून मोठ्या झाल्या पाहिजेत. हा विचार ज्या आमच्या ज्योतिराव फुलेंच्या मनामध्ये आला, तो काय माळ्यांसाठी आला होता काय? 18 पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती, त्यांनी हा महाराष्ट्र मराठ्यांचा व्हावा किंवा मराठ्यांसाठीचा लढा आहे असं केलं होतं का? हे घाण राजकारण गेल्या 25-30 वर्षामध्ये या शरद पवार साहेबांनी इथे महाराष्ट्रामध्ये आणलं. आजही तेच चालू आहे यांचं. तुम्ही बळी पडू नका या गोष्टीला. मी माझ्या 2-4 सभांमधनं सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. याचं कारण तो स्क्रू जो आहे ना, तो तुमच्या फिट झाला पाहिजे आतमध्ये. मी तुम्हाला मुद्दामून जात सांगणार नाहीये. पण मराठवाड्यामधली गोष्ट तुम्हाला सांगतोय. ज्या प्रकारची गोष्ट मराठवाड्यामध्ये सुरू आहे, अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी. एका समाजामधली एक व्यक्तीचं निधन झालं. त्या घरामध्ये फक्त 3 माणसं होती. त्या व्यक्तीला तिरडीवरून उचलून न्यायला चौथा खानदान होता. बाहेरची लोक होती ती वेगळ्या समाजाची होती. एरवी इतकी वर्ष खेळीमेळीने राहणारी सर्व लोक तिथे तिरडीला खांदा द्यायला तयार नव्हती. कारण ज्याच्या घरातला जो गेलाय तो वेगळ्या समाजातला आहे. आम्ही वेगळ्या समाजातले आहोत. आम्ही वेगळ्या जातीचे आहोत. मग 6 तास ते थांबले. त्यांचे नातेवाईक आले आणि नातेवाईक आल्यानंतर मग तो चौथा खांदा मिळाला. मग ती तिरडी उठली आणि मग स्मशानामध्ये गेले. हा महाराष्ट्र आपल्याला पाहिजे? ही घाण आपल्याला पाहिजे महाराष्ट्रामध्ये? अहो, याच्याबद्दल तर आम्ही बोलत होतो. उत्तर प्रदेश आणि बिहार आणि या सगळ्या राज्यांमध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या जातीवर होतात. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आम्हाला? हे जाती जातीमध्ये जे द्वेष निर्माण करणं आहे, हे फक्त एवढ्याच गोष्टींसाठी आहे की ज्या मूलभूत जे गोष्टी आहेत, जे मूलभूत जे प्रश्न आहेत, याच्याकडे तुम्ही बघताच कामा नये. बेरोजगार हा बेरोजगारच राहिला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतात, अजून केल्याच पाहिजेत. महिलांना सुरक्षा मिळत नसेल, मिळालीच नाही पाहिजे. लहान मुलींवरती आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत असतील, होऊ देत. शिक्षण मिळत नसेल, मिळू न देत. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसतील, नको मिळू देत. रस्त्यावर चालता येत नसेल, नको मिळू देत. फुटपाथ मिळत नसतील, नको मिळू देत. मुलं बाहेर परदेशामध्ये निघून जातात, देश सोडून जाऊ देत. आमच्याकडे विजेचे दर वाढतायत, वाढू देत. महागाई वाढते, वाढू देत. सगळ्या गोष्टी होऊ देत. पण या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाता कामा नये. तुम्ही कशात गुंतले पाहिजेत? तुम्ही जातीमध्ये गुंतले पाहिजे. तुम्ही जातीमध्ये भांडामाऱ्या केल्या पाहिजे, डोकी फोडली पाहिजे एकमेकांची. हे काय राजकारण चाललंय ना बाबांनो, माझी विनंती आपल्याला हे ओळखा एकदा. हे समजून घ्या. आणि ह्याच्यासाठी काही माणसं उभी केली जातात आणि हे सगळे द्वेष पसरवले जातात. याचं कारण तुमच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून. अनेक विषय आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्याकडे एक तो तुमचा एक अवयव आलेलाच आहे, मोबाईल नावाचा. आणि मग त्याच्यावरती पण काय काय गोष्टी सतत टाकत राहायच्या. हे जे मी प्रश्न आता तुमच्याशी बोललो, हे 5 वर्ष संपूर्ण नाशिक माझ्या हातामध्ये होतं. महानगरपालिका हातामध्ये होती.
मला दाखवून द्या. महाराष्ट्रात जा आणि मला दाखवून द्या, की एका पक्षाकडे ही महानगरपालिका फक्त 5 वर्षासाठी होती. गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यामधनं ज्या प्रकारे नाशिकची लोकसंख्या वाढते, गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यातनं याच्यापुढे तुम्हाला पाणी कमीच पडणार होतं. इथे आपलं सरकार असताना, महानगरपालिका आपल्या हातामध्ये असताना, आपण इकडच्या जवळच्या धरणामधनं पाईपलाईन टाकली आणि तुमचा नाशिककरांचा मी पुढच्या 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न करून टाकला. तुम्हाला कधी येणार पण नाही अडचण. तुम्हाला पाण्याची अडचण येणारच नाही पुढची 50-60 वर्ष. काम करणं ना याला म्हणतात. ज्या प्रकारचे नाशिकमध्ये आम्ही त्यावेळेला रस्ते केले. हे इथे बोटॅनिकल गार्डन रतन टाटानं आणलं होतं मी. त्यांच्या पैशामधनं हे बोटॅनिकल गार्डन उभं केलं. कोणासाठी केलं? इथे माझ्या माता भगिनी बसल्यात. पुढे मागे आहेत सगळीकडे. तुम्ही बसलेला आहात. कामावरनं आल्यानंतर जायचं कुठे? मी माझ्या लहान मुलांना कच्च्या बच्चाला घेऊन जायचं कुठे? अशा जागा नकोत का शहरामध्ये? त्याच्यासाठी मी ह्या जागा केल्या. रतन टाटा व्यक्ती होऊन गेली. असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांचा एक CSR फंड असतो, फंड की त्यांनी सामाजिक गोष्टींवरती ते खर्च केले पाहिजेत. ते कोणी राजकारणी त्यांच्याकडे जात नाहीत. कारण CSR मधनं जर समजा तुम्ही फंड मागितलात, तर ती कंपनी ते काम करते. त्यात तुम्हाला पैसे खाता येत नाहीत. त्याच्यामुळे या उद्योगपतींकडे कोणी जातच नाही. मी रतन टाटांना इथे आणलं, नाशिकमध्ये आणलं. रतन टाटा माझं पुढचं काम करण्यासाठी मुंबईमधला एक दादरचा आपला चौपाटी ते करायला तयार झाले. जवळपास 14-15 कोटी रुपये त्यांनी या बोटॅनिकल गार्डन वरती घातले. इतके राजकारणी होऊन गेले, इतक्या राजकारण्यांचे इतक्या उद्योगपतींशी संबंध आहेत. शरद पवारांचे तर फक्त त्यांच्याशीच आहेत. आमच्या एका माझ्या मित्राने फार छान एक लेख लिहिला होता, की शरद पवारांना गरिबांची नावं लक्षात असतात आणि श्रीमंतांची कामं लक्षात असतात. अनेक जण बोलतात ना, अरे मला पवार साहेबांनी नावाने हाक मारली. तुझं नाव लक्षात असणार, तुझं काम लक्षात नसणार. अनेक गोष्टी आम्ही नाशिकमध्ये केल्या. 5 वर्षाच्या आत केल्या. 5 वर्षाच्या आत. हे तुमच्याकडचे कारंजे असतील, इकडचा तुमचा ट्रॅफिक पार्क असेल. पुढची 5 वर्ष मिळाली असती, अजून प्रचंड गोष्टी झाल्या असत्या, ज्या आजपर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठच्याही शहरामध्ये झालेल्या नाहीत. अशा गोष्टी त्याच्या पुढेही अजून झाल्या असत्या. याला शहरासाठी काम करणं म्हणतात. ह्याला लोकांसाठी काम करणं म्हणतात. याला शब्द जो दिलाय ना आपण, तो पूर्ण करणं म्हणतात. आगी लावत नव्हतो बसलो मी. आणि आम्ही काय करणार? आम्हाला समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणे पुतळा उभा करायचा आहे. कसा उभा करणार? काही मागचा पुढचा कसलाही विचार नाही. आम्ही फक्त पुतळे उभे करतोय. 365 दिवसापैकी 363 दिवस त्या पुतळ्यांवरती धूळ असते. आणि जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना फक्त तो धुतला जातो आणि हार घातला जातो. आमचा विषय संपला. जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर समजा स्मारक बनवायचं असेल, अहो शिवछत्रपतींचे आमचे गडकिल्ले उभे केले ना, आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल, अरे आमचा राजा कोण होता, त्याने काय केलं. या देशाला विचार दिला त्या माणसाने. स्वराज्य, स्वतःचं राज्य. आजपर्यंत सगळ्या बाहेरच्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं, पण या हिंद प्रांतामध्ये एक माणूस उठला आणि ज्याने एक आवाज दिला, स्वराज्य. इथे राज्य कोण करणार असेल तर आम्ही राज्य करू, तुम्ही नाही करायचं राज्य. हा ज्या माणसाने आम्हाला तो स्वाभिमानी कणा दिला,
त्याच्याबद्दल आम्ही काय करतोय, आम्हाला त्यांची मंदिरं बांधायची आहेत, आम्हाला त्यांचे पुतळे बांधायचे आहेत. त्यांचा विचार कसा कायम राहील याच्याबद्दल आमच्याकडे काही गोष्ट होत नाही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार दिले, आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही फक्त जयंती आणि पुण्यतिथींचा फक्त विचार करू. माझी आपल्याला फक्त विनंती आहे, हा सगळा अख्खा इंडस्ट्रियल झोन आहे, इथे आय-टी पार्क आलं पाहिजे. तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या, माझे आमदार निवडून द्या, दिनकररावांना निवडून द्या. या भागात आय-टी पार्क आणीन मी. आणि हे मी तुम्हाला जे सांगतोय ना, तो माझा आवडीचा विषय म्हणून करतो मी. माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, मला कुठेतरी खुर्ची द्या, मला कुठच्यातरी पदावरती बसवा, कुठच्यातरी सत्ता पद द्या. मी ह्याच्यासाठी हापापलेला माणूस नाहीये. मला देणं घेणंही नाही त्या गोष्टींशी. मला असं वाटतं, की माझं राज्य मोठं झालं पाहिजे. माझं राज्य चांगलं झालं पाहिजे. माझे बांधव, माझ्या भगिनी, त्या चिल्ले-पिल्ले सगळेजण त्यांना घरातनं बाहेर पडल्यावरती एक समाधान वाटलं पाहिजे, की अरे मी नाशिकमध्ये राहतोय, माझ्या उत्तम शहरामध्ये राहतोय. मी कालच सांगितलं ना, आमच्या देशात शोध पण लागत नाहीत. कसे लागतील? सतत गोंगाट. आमचे मूलभूत प्रश्नच आमचे सुटलेले नाहीत अजून. जिथे मूलभूत प्रश्न सुटलेले असतात ना, अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे प्रश्न सुटलेले असतात ना, तिथे शोध लागतात. आमच्याकडचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण? त्याची सर्वाधिक नखं वाढली आहेत. दुसरा माणूस कोण? ज्याच्या मिशा वाढल्यात. लहानपणापासून नाही कापले तर वाढतातच. त्याला अक्कल नाही लागत. हे आमच्या गिनीज बुकातली माणसं. आणि त्याच गिनीज बुक च्या पुस्तकामध्ये जाऊन बघा जरा कशा प्रकारचे शोध लावलेत जगभरामध्ये. आमच्या देशात का नाही लागत? आमच्या तरुणांमध्ये काय कमी आहे? आमच्या तरुणींमध्ये काय कमतरता आहे? पण त्या प्रकारची शांतता, त्या प्रकारचे त्यांचे जे रोजचे जे प्रश्न आहेत, ते मिटून पुढे गेल्यावरती शोध लागतात अनेक गोष्टींचे. असा महाराष्ट्र हा मी महाराष्ट्राचं स्वप्न मी पाहतोय. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून मला तुमची साथ हवी आहे. त्याच्यासाठी म्हणून मी आज ही भाषणं देतोय आणि तुमच्या समोर येतोय. आणि म्हणून हे गेले इतकी वर्ष ते काय मध्ये ओरडतायत? ते मध्येच ओरडतायत. काय राजसाहेब आगे बढो. पडतो आता पडीन. मी उलटा फिरलो गाडीकडे जाताना एकदा परत घोषणा द्या म्हणजे मी व्यवस्थित जाईन. बसा, बसा. शांत बसा आपण. म्हणून येत्या 20 तारखेला आपण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या घटना घडल्या, गोष्टी घडल्या, जे तुम्हाला फसवलं गेलं, जो तुमच्या मताचा अपमान झाला, त्याचा बदला तुम्हाला या महाराष्ट्राला येत्या 20 तारखेला घ्यावा लागेल. जर 30-30 माणसं ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं, ज्यांनी तुमचा विचारच नाही केला, अशीच लोक जर समजा महाराष्ट्रात परत-परत निवडून येत गेली, त्या महाराष्ट्राचं वाटोळं झालंच म्हणून तुम्ही समजा. कारण ज्यांनी हे असं केलं, त्यांचा जर समज झाला, की आपल्याला परत मतदान झालंय, आपल्याला परत निवडून दिलंय, म्हणजे आपण जे केलंय महाराष्ट्राबरोबर ते योग्य केलंय, असा त्यांचा समज होईल. ज्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सर्व लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. काय हे? हं? हां, मग संपल्यावरती ना? मला वाटलं आवरा सांगतायत. पक्षप्रवेश आहेत. असो. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, येत्या 20 तारखेला इथले आपले उमेदवार तर सगळे उभेच आहेत. पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालंय 14-15 दिवस मिळाले प्रचाराला आणि इतक्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही. अशक्य. आणि म्हणून मी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो, की अनेक मतदारसंघामध्ये मला येता नाही आलं.
कालच्या पण मी सभेला गेलो होतो. मी त्या भिवंडी ग्रामीणच्या आणि आमच्या अ, अ, कल्याण पश्चिमच्या तिकडे जरा थोडंसं मला तब्येत बरी नव्हती. नंतर मग माझी मी गोळी बिळी घेतली, जरा नॉर्मलला आलो, सगळं झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पकपाक 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 या निवडणुका मी तुम्हाला सांगतो ना, इतक्या कंटाळवाण्या असतात. काहीतरी भाषण करायला मजा येते हो. हे सकाळी उठायचं आपलं तेच बोलायचं, दुपारी उठायचं तेच बोलायचं, संध्याकाळी उठायचं तेच बोलायचं. असो. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या करत असताना मी अनेक ठिकाणी मला महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये येता नाही आलं. मी महाराष्ट्रातल्या त्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या माता भगिनींची, बांधवांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण हे सगळं जे जे उमेदवार माझे उभे आहेत त्यांना आपण निवडून द्या. आपल्याला भेटण्यासाठी मी प्रत्येक मतदारसंघात येईन, हे माझं महाराष्ट्राला वचन आहे, माझा शब्द आहे. पण येत्या 20 तारखेला आपण कुठेही बेसावध न राहता गांभीर्याने आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना ते रेल्वे इंजिनच्या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तास आपली सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.